आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केलाय। व्हीव्हीपॅटचं 100% काउंटिंग झालं पाहिजे अशी मागणी आता संजय राऊत यांनी केली आहे। लोकशाहीचं मंदिर मोडून काढायचं आणि राम मंदिराचं उद्घाटन करायचं, राम मंदिर आणि लोकशाहीच्या मंदिराची प्रतिष्ठा राखायला हवी असं म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। हुकुमशाही आहे, पण आमची अशी मागणी आहे, ईव्हीएम जे आहे त्याच्याबरोबर जे ते स्लिप येते व्हीव्हीपॅट त्या व्हीव्हीपॅटचं 100% काउंटिंग व्हायला हवं ही मागणी आहे आमची। व्हीव्हीपॅटचं 100% काउंटिंग हे व्हायलाच हवं। ती व्हीव्हीपॅट जी स्लिप आहे ती त्या मतदाराने पाहून बॅलेट बॉक्समध्ये टाकायला हवी। लोकशाहीचं मंदिर मोडून काढायचं आणि राम मंदिराचं उद्घाटन करायचं, लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान करायचं आणि अयोध्येत जाऊन राम मंदिरात पूजा करायची किंवा उद्घाटन करायचं हे ढोंग आमच्याकडे नाही। राम मंदिर आणि लोकशाहीचं मंदिर दिल्लीतलं संसद यांची प्रतिष्ठा राहायला पाहिजे। जर दिल्लीतल्या सर्वोच्च लोकशाही मंदिराचं स्मशान करून तुम्ही राम मंदिरात जाऊन नौटंकी करणार असाल तर तो राम तुम्हाला पावणार।